श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहीणमधील कर्तव्य याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। या दिवशी बहीण ही आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याची समृद्धी, स्वास्थ्य, समाधान, ऐश्वर्य आणि वैभव याची कामना करत असते। तर आज आपण बघणार आहोत ओवाळणीसाठी लागणारे साहित्य। सर्वप्रथम या ठिकाणी आपण घेतलेला आहे पाण्याने भरलेला कलश। पाण्याने भरलेला कलश समृद्धी, आध्यात्मिक पवित्रता याचे प्रतीक आहे, म्हणून पाण्याने भरलेला कलश नक्की घ्या। या ठिकाणी मी पाण्याचा उपयोग केलेला आहे जेणेकरून ताट आपला उठावदार दिसायला हवा म्हणून। या ठिकाणी मी अक्षता घेतलेल्या आहेत। अक्षता आपल्याला नेहमी अखंड घ्यायच्या आहेत। अक्षता हे समृद्धी, पूर्णता आणि शुभतेचे प्रतीक आहे। कुंकू देखील पवित्रता, शुभता आणि सौभाग्याचे प्रतीक आहे। या ठिकाणी मी फुले देखील घेतलेली आहे। फुले ही प्रेम, सौंदर्य, सुख, शांतीचे प्रतीक मानले जाते। त्यानंतर मी एक सोन्याची अंगठी आणि सुपारी घेतलेली आहे। हे आपल्याला आपल्या भावावरून ओवाळायचे आहे। त्यानंतर आपल्या ताटात आपल्याला सुट्टे पैसे देखील ठेवायचे आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे राखी। राखी ही प्रेम, सुरक्षा आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। राखी ही आपल्या भावाच्या हातावर आपल्याला बांधायची आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।